म्हणजे बुढी बुढी औरत होती आणि ती म्हणे तुमचा धम्म फार किचकट आहे, समजत नाही, तुमचा धम्म समजायला फार कठीण आहे. मला कसा समजेल? तर मला सोप्या पद्धतीने तो धम्म समजून सांगा. तर भगवान बुद्धांनी ती गाथा सांगितली, सब्ब पापस करणं कुशलस्स उपसंपदा सचित्त परियोदपनं येतं बुद्धान शासनं. सर्व पाप कर्माचा त्याग करा, कुशल कर्म करा आणि आपला चित्ताची शुद्धी करा. हाच बुद्धाचा धम्म आहे. चित्तशुद्धीवर बुद्धांचा सर्वात जास्त हा अभ्यास आहे आणि चित्ताची शुद्धी त्यांनी करायला सांगितली. तर ती चित्ताची शुद्धी जर केली तर आपण बुद्ध धम्माच्या मार्गावर जाऊ शकतो. जेव्हा आपण त्या वरच्या लेवलला जाऊ ना, जेव्हा आपण वरच्या लेवलला जाऊ तेव्हा आपल्याला हे खालचे जे प्रॉब्लेम्स आहेत आपले ते आपोआप नाहीसे होतात. उदाहरणार्थ समजा जर मी मजुरी करत असेल तर माझ्या पुढे संध्याकाळच्या जेवणाचा प्रॉब्लेम असतो, परंतु मी आता लेक्चरर आहे तर माझ्याकडे संध्याकाळचा जेवणाचा प्रॉब्लेम नाही. परंतु तब्येत जर खराब झाली, समजा हार्ट अटॅक वगैरे आला तर तो एक मोठा प्रॉब्लेम राहू शकतो. परंतु माझ्याकडे भरपूर पैसे आहे, मोठा बिझनेसमॅन आहे, माझ्याकडे लाखो करोडोची संपत्ती आहे, तर माझ्याकडे तो पण प्रॉब्लेम राहत नाही. म्हणजे बरेचसे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, एक लेवल तुम्ही जेव्हा गाठात जाता तेव्हा ते प्रॉब्लेम राहत नाही. तर बुद्धाचा धम्म जर आपण या पद्धतीनं समजून घ्यायला लागलो, शिकायला लागलो, तर बरेचसे प्रॉब्लेम जे आहेत ते आपले, ज्याच्यासाठी आपण खूप पोट तिडकीने सांगत आहोत, असं करा तसं करा, 22 प्रतिज्ञा घ्या, असं का नाही करत तुम्ही, हे का करता ते करता, ह्या गोष्टीच्या पुढे जाऊ शकतो. तर आपण त्या गोष्टीच्या पुढे जायला पाहिजे. एक तुम्हाला गोष्ट सांगतो. सूफी फकीर राबिया अंधेरे में सुई ढूंढ रही थी. अंधेरा होते ही आ रहा था, शाम का समय था, रास्ते पर सुई ढूंढ रही थी. आते जाते लोग उसको पूछ रहे थे क्या हुआ, वो बोल रही थी सुई गिर गई. तो आते जाते लोग भी वहाँ सुई ढूंढने निकले और सुई ढूंढ रहे थे. एक आदमी को रहा नहीं गया, बोला अंधेरा बहुत हो रहा है, उसको पूछ लेते हैं कि भाई सुई कहाँ गिरी. तो एक ने पूछ लिया उसको, सुई कहाँ गिरी. वो बोली सुई घर में गिरी. लगाई था पागल औरत, सुई घर में गिरी और ढूंढ रही रास्ते पर बाहर, कैसे मिलेगी तुम्हें. उसने भी बोला तुम भी क्या कर रहे हो, तुम भी क्या कर रहे हो, तुम भी बाहर ढूंढ रहे हो. इसने धर्म लेना चाहिए, इसने धम्म लेना चाहिए, इसने धम्म का पालन करना चाहिए, इसने सब करना चाहिए, मैं खुद नहीं करूँगा. है कि प्रॉब्लेम अंदर है, अंदर झाकना पडेगा. चित्त कुठे आहे, मन कुठे आहे आपलं, मन कुठे आहे आपलं. 6 इंद्रिय आहे आपले, कान, नाक, डोळा, जीभ, त्वचा, 6 इंद्रिय आहे की नाही. किती झाले? 5. 6वं काय? मन. कुठे आहे मन, मन कुठे आहे. मन शोधावं लागेल तुम्हाला आणि मन शोधायसाठी ध्यान करावं लागेल. ध्यान केलं तर मन सापडेल, नाही तर मन नाही सापडणार. मन नाही सापडणार तर मन इकडे तिकडे भटकत राहणार आणि मग याने असं केलं याने तसं केलं, त्याच्या पलीकडे काही करू नाही शकणार.